आता एक मोठी बातमी। जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। या निवडणुकीतील विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळे आता साधना महाजन यांचा बिनविरोध निवडून त्या आलेल्या आहेत। या विजयासह आता जामनेरमध्ये ढोल ताशांच्या गजरात नाचून गुलालाची उधळण केली जाते। या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विकासावर तसंच नेतृत्वावर येथील मतदारांनी विश्वास ठेवला, तसं येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी यांनी अर्ज सुद्धा दाखल केले होते, मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे। काय वाटतं त्यांच्या माघारीचं कारण काय वाटतंय? शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल की आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा, आतापर्यंत आणि आमच्यावर विश्वास असेल। आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिलेली आहे। तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत, काय वाटतंय कारण? सगळ्यांना आनंद झाला, सगळे आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत, कामाची पावती देत आहेत सगळे आमच्या। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। अखेरच्या क्षणापर्यंत कोण अर्ज मागे घेणार, कुणाची युती आघाडी याकडे नजरा लागलेल्या आहेत। तर नगरपरिषद नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होतंय आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे। अर्ज मागे घेण्याचा आजचा हा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। पुढची बातमी पाहूयात। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो। राज्याच्या या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या निमित्तानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलंय। उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। भाजपमधील इन्कमिंगवरून एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि महायुतीतला हवा दिल्ली दरबारी पोहोचलाय। काल शिंदेंनी शहांची भेट घेत तक्रार केल्याची माहिती असतानाच आता शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा, राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं दिल्यात अशी माहिती भाजपच्या गोटातून समोर येते। त्यामुळे भाजपचं नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं जातं।